नमस्कार, श्री स्वामी समर्थ. ज्योतिषशास्त्रानुसार अचानक पैसा धनलाभ मिळण्यामागे कुंडलीतील योग, ग्रह बदल, ग्रहस्थिती, गोचर महत्वाचे असते. अचानक धनलाभासाठी कुंडलीमध्ये द्वितीय स्थान हे धनस्थानाचे असते, एकादश स्थान लाभाचे आणि अष्टम स्थान हे गुप्त धनाचे असते. राहू, गुरु, शुक्र या ग्रहांमुळे आपल्या आयुष्यामध्ये अचानक धन येते. जर राहू केंद्र किंवा त्रिकोणात शुभ ग्रहांच्या प्रभावात असेल तर अंकाचा राजा होतो. कुंडलीमध्ये नवमेश आणि दशमेश यांचा संबंध असेल तर लक्ष्मी योग निर्माण होऊन भाग्योदय होतो. कुंडलीत अष्टम स्थान हे गुप्त किंवा अचानक धनलाभासाठी ओळखले जाते. विमा, वारसा हक्काची संपत्ती, जुगार, शेअर बाजार इत्यादींच्या मार्गाने प्रचंड पैसा अचानक मिळू शकतो. कुंडलीमध्ये दुसरे, 9वे आणि 11व्या स्थानांचे स्वामी एकमेकांवर दृष्टी टाकत असतील तर प्रबळ धनयोग तयार होत असतो. 8व्या स्थानाचा स्वामी 11व्या स्थानाशी शुभयोग बनवत असेल तर जॅकपॉट लागतो. 11व्या स्थानातील राहू प्रचंड धन मिळवून देतो. गुरु 9व्या घरात असेल तर नशिबाची साथ मिळते. राहू गुरुच्या महादशेतही धनयोग निर्माण होतात. चंद्र अधियोग याच्या कुंडलीमध्ये असतो त्यांना अफाट पैसा मिळतो. विपरीत राजयोग, लक्ष्मी योग, महालक्ष्मी योग, वसुमती योग, धनेशाचा केंद्र त्रिकोण संबंध असे योग जेव्हा बनतात तेव्हा व्यक्ती अत्यंत श्रीमंत धनाढ्य बनते. थोडक्यात धनलाभासाठी पत्रिकेतील राहू, गुरु, अष्टम, एकादश, द्वितीय स्थान हे खूप महत्त्वाचे असते. हे घटक अनुकूल असतील तर जॅकपॉट नक्की लागतो. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा. 12 राशींपैकी 3 राशी अशा आहेत ज्यांना अचानक धनलाभ होतो. चला तर मग बघूयात कोणत्या आहेत त्या राशी. पहिली रास आहे वृषभ राशी. वृषभ राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे, जो धन, वैभव, चैनीच्या वस्तू, लक्झरीचा कारक आहे. जेव्हा वृषभ राशीच्या व्यक्तींच्या कुंडलीतील बलवान शुक्र मालव्य राजयोग तयार करतो तेव्हा अचानक पैसा मिळतो. कुंडलीतील बुध हा धनेश आणि पंचमेश म्हणजे 5व्या घराचा मालक असतो, तेव्हाही अचानक धनलाभ होतो. जेव्हा बुध आणि शुक्र यांचा शुभ संबंध येतो, तेव्हा शेअर मार्केट, लॉटरी, ट्रेडिंगमधून अचानक जॅकपॉट लागतात. जेव्हा गुरुची अमृत दृष्टी वृषभ राशीवर 8व्या किंवा 11व्या घरावर पडते, तेव्हा वारसा हक्काने किंवा विम्याचे पैसे किंवा अचानक कोणत्यातरी मार्गाने पैसे मिळतात. जेव्हा राहू वृषभ राशीच्या धन किंवा लाभस्थानात असतो, तेव्हा छप्पर फाडके धन देत असतो. जमीन, रिअल इस्टेट, लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटमधूनही अचानक धनप्राप्ती होते. दुसरी रास आहे धनुरास. धनुराशीचा स्वामी गुरु आणि विस्ताराचा कारक आहे. ज्या व्यक्तींचा स्वामी ग्रह गुरु असतो त्यांना नशिबाची साथ जरा जास्त असते. जेव्हा गुरु धनुराशीच्या धन आणि लाभस्थानावर दृष्टी टाकतो तेव्हा अचानक मोठे मोठे आर्थिक लाभ, पैसा मिळतो. जेव्हा शनी आणि गुरु यांचा शुभयोग होतो तेव्हा जमीन, रिअल इस्टेट, संपत्तीमध्ये जॅकपॉट लागतो. कुंडलीत मंगळ बलवान झाला की धनुराशीच्या लोकांना स्टॉक मार्केट, ट्रेडिंगमध्ये खूप मोठे यश मिळते. धनुराशीच्या कुंडलीत 8व्या स्थानाचा स्वामी चंद्र आहे, त्यामुळे गुरु आणि चंद्र यांचा गजकेशरी योग अनपेक्षित धन मिळवून देतो. आणि जेव्हा सूर्य भाग्याच्या स्थानात येतो तेव्हा राजकारणातून अचानक मोठे आर्थिक लाभ होतात. धनुराशीच्या लोकांना परदेशाशी संबंधित कामातून, शेअर बाजार, सोने, शिक्षण, सल्लागार क्षेत्र इत्यादीतून पैसा खूप मिळतो. तिसरी रास आहे सिंह रास. सिंह राशीचा स्वामी ग्रह सूर्य आहे. इतर राशीच्या तुलनेमध्ये या राशी खूप रॉयल असतात. सूर्य आणि बुध यांच्यामुळे बुधादित्य राजयोग तयार होतो आणि यांना जॅकपॉट लागतो. कुंडलीमध्ये 5वे स्थान खूप बलवान असते, त्यामुळे सट्टा किंवा बुद्धिमत्तेचा वापर करून अचानक कोणत्यातरी मार्गाने पैसा येतो. सिंह रास राजघरांशी संबंधित मानली जाते. त्यामुळे दागिन्यांच्या पेटीतून, जुन्या सोन्यातून, पुरातन वस्तूंमधून, वडिलोपार्जित इस्टेटमधून मोठा हिस्सा मिळण्याची शक्यता असते. शेअर मार्केटमध्ये ज्या शेअरमध्ये पैसे लावतात ती कंपनी अचानक मल्टीबॅगर बनते. स्वतःच्या आयडियाज, ब्रँड नेममुळे रॉयल्टी स्वरूपात त्यांना अचानक मोठा पैसा मिळतो आणि तो आयुष्यभर टिकतो. यांना स्वतःच्या कर्तृत्वावरती जॅकपॉट लागतात. कला, अभिनय, डिझाईन क्षेत्रात यांना यश मिळते. अष्टम आणि द्वादश स्थानाचा विपरीत राजयोगमुळे सिंह राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होतो. भागीदारी किंवा एखाद्या प्रॉपर्टीमधून अचानक मोठा धनलाभ संभवतो. या झाल्या 12 राशींपैकी 3 भाग्यशाली राशी ज्यांना अचानक धनलाभ होतो आणि त्यांच्या पत्रिकेमध्ये गडगंज श्रीमंत होण्याचे योग असतात. या राशींमध्ये तुमची रास असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.